आता माझ्या बरोबर 4 तुफान एनर्जी असणारे आणि कमालीचे हँडसम असे अभिनेते बसलेले आहेत. जागा बदल सगळे आले पोझिशन बदलली लगेच. इंट्रोडक्शन दिल्या दिल्या ही जी काही फ्रेम बदलली आहे माझी. स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? हँडसम. या पोस्टरवर खरंच कमाल दिसताय. सर तुम्ही का शांत बसलात? ते हँडसम पोस्टर नाही आहे. हँडसम नाही, दोन्ही खरं आहे म्हणून. अरे असं कसं? आय एम लोनसम. बरं, सो एकतर सिक्कीममध्ये शूटिंग, त्याच्यानंतर ही बाईक राईड किंवा ही ट्रिप अनेकांचं स्वप्न असतं. आता जरा चित्रपटाकडे वळते, पण त्या आधी सांगा, जर मी तुम्हाला एखादी ट्रिप स्पॉन्सर करते इन जनरल, तर तुम्हाला त्या बाईक राईडवर तुमच्या कुठल्या मित्राला घेऊन जायला आवडेल आणि कुठे जायला आवडेल? मला हां, जो चांगला बाईक चालवणार असेल त्याला सोबत घेऊन जायला आवडेल. कारण मला तेवढी बाईक चालवता येत नाही, मागे बसायला आवडेल. ओके. आणि कुठे म्हणशील तर केरळ साईडला. केरळ साईडला. ओके सर. मला आवडेल असं कुठलं तरी मस्त डोंगरावरती चांगला रस्ता असेल अशा ठिकाणी. पण मला ही बाईक येत नाही, एवढी चांगली येत नाही. जेव्हा शॉर्टपुरती चालवली आम्ही, पण त्यासाठी मला पण याच्यासारखा कोणतरी चांगला मित्र लागेल जो उत्तम बाईक चालवेल. पाठीमागे आम्ही धरून बसू त्याला. येस सुनील सर. मला कुठेही बाईकवरून जायला आवडेल. आणि तुम्ही उत्तम कुठे? बाईक चालवता? हो, मला उत्तम चालवतो की नाही, मी चालवतो, मी उत्तम बाईक चालवतो. तुला मागे नाही 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 तुला मागे कोणला मित्र मागे- कोणाला ऍक्च्युली घेऊन मला एकट्याला जायला खूप आवडेल. सोलो ट्रिप? बरं याचं सर. कारण असं आहे ना हां. की त्या बाईकवरती जितकी तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू शकता तितकं दुसऱ्याशी जीवाशी खेळता नाही येत खेळू नाही ना. शकत. वा, Correct, वा, correct. वा. वा सर. मला ना शारीरिक खाद्य हे एकाच माणसापुरतं लागतं, हम्म. पण मानसिक खाद्य मला 2 ते 3 माणसांसारखं लागतं. कारण तेवढी व्यक्तिमत्व माझ्यात लपलेली हां. आहे. त्या सगळ्यांना घेऊन मला समुद्र किनाऱ्यालगत जे कर्नाटक आहे हम्म. ते मला बघायला आवडेल. ते भयंकर छान आहे, कोस्टल कर्नाटक. फार Yes. छान आहे, फार छान आहे, ते फार छान. पृथ्वी तलावर तर सगळ्यात उत्तम शाकाहारी जेवण तिथे मिळतं. वा, म्हणजे मला उत्तम गेलंच पाहिजे. शाकाहारी जेवण तिकडे मिळतं. वा, सारख्या जमला तर तोड नाही. हिंदूपूर, भटकळ, कारकळ, हम्म. कारनाड वगैरे सगळी जी गाव आहेत ना, अप्रतिम. कोणाला घेऊन जाल पण तुम्ही त्या ट्रिपवर? मित्र? शाकाहारी आहे त्यामुळे मुलीला घेणं प्रश्नच नाही. हम्म. त्याच्यानंतर प्रत्येक पावलावर मी कुठे चुकतोय की माझं कुठे बरोबर आहे हे सांगेल म्हणून बायको नाही. मला ना खरं तर अतुल परतुरेला हम्म. घेऊन जायला आवडलं असतं. हम्म. आता ना एकटाच जाईन मी. वा, तू म्हणजे यातले 2 जण सोलो ट्रिप प्रेफर करतील तर. पण बंजाराची ही ट्रिप नेमकी कशी झाली आहे? कारण अशा ठिकाणी इकडे म्हणजे मुंबईमध्ये शूटिंग करणं किंवा आपल्या महाराष्ट्रात शूट करणं टेक्निकली किंवा एक वातावरणाच्या दृष्टीने छान असतं. पहाडांमध्ये जिथे आत्ता पाऊस आहे, कधी थंडी पडेल, कधी ऊन येईल याचा काही अतापता नाही, अशा ठिकाणी जाऊन शूट करणं, मला सांगा हा ऑल टुगेदर किती वेगळा एक्सपिरियन्स होता? अरे नाही नक्की. एकतर यांनी 40 दिवस शूट केलंय. हो. स्वतः निर्माता असल्यामुळे त्यांनी 40 दिवस तो स्वतः थांबला होता. हम्म. मी सुनील आम्ही 6 दिवसच 6 फक्त तिथे दिवस, होतो. हां. पण त्या 6 दिवसात एवढं पाहिलं की सोपं नाहीये ते. हो हो. बरं एका ठिकाणी बेस आहे व एका ठिकाणी शूट होते असं नाही आहे. प्रत्येक वेळेस तो बेस तुम्हाला हलवत हलवत पुढे न्या पुढे न्या. म्हणजे आम्ही शिफ्टिंग ज्याला म्हणतो ना, आमच्या पिक्चरमधलं कुठल्या साध्या ह्याच्यात शिफ्टिंग म्हणलं ना तर मधले 3 तास एका दिवसाचे वाया जातात, हम्म. नाही का. इथे तर एखादा सीन करून परत शिफ्टिंग करा, दुसरीकडे न्या, परत सामान लोड करा, सामान काढा, परत न्या, असं करत तो टप्प्याटप्प्याने पुढे नेलाय. आणि आम्ही डायरेक्ट 14,000ला वगैरे आम्ही तिथे जॉईन झालो, मी आणि सुनील. हम्म. पण तिथपर्यंतचा ह्यांचा प्रवास ॲक्च्युअल खडतर आणि सोपा नाही आहे. चित्रपटात दिसणार आहे छान, पण आम्ही ज्यात 6 दिवसात एवढं पाहिलं ते सोपं नाही आहे. त्यामुळे हा आनंद घेतला असला आम्ही तरीसुद्धा त्याच्या मागे काय त्रास असेल ते शरदच सांगू शकेल. येस शरद सर. खूप खूप त्रासदायक आणि अनंत अडचणी येतात तिथे. प्रवास करायचा तर 100-125 लोक घेऊन इथली आणि जवळजवळ 60-70 सिक्कीममधली माणसं. मोठी गाडीच नाही का तिथे, म्हणजे इनोवा ही सगळ्यात मोठी गाडी. Correct. त्यामुळे 6-7 माणसांच्या पलीकडं नाही हम्म. कोणी. त्यामुळं 30-30 इनोवा, 25-25 इनोवा अशा घेऊन जायला लागायच्या. आता ज्या मोठ्या मोठ्या क्रेन वगैरे असतात ना कॅमेरा ठेवायला, ह्या सगळ्या आम्ही डिसमेंटल करून त्या छोट्या गाडीत अशा कोंबायचो आणि मग तिथे सेटवर लोकेशनला गेल्यावर परत त्या सगळ्या हे करायच्या. प्रत्येक वेळेला हा म्हणाल तसं बेस बदलला
की अख्खच्या अख्खं गाव घेऊन आम्ही तिकडे 125 लोक घेऊन वर जायचो. तिथलं वेगळी हॉटेल्स, एका हॉटेलमध्ये 10-12 रूमच्या वर रूम्स नाही. त्यामुळं बरं हॉटेलच नाहीत, म्हणजे सगळी तिथे काय म्हणतात त्याला Homestays, होमस्टे. म्हणजे कोणीतरी एक फॅमिली असते आणि त्यांचं एक मोठं घर असतं आणि त्याच्यात एक 7-8 रूम असतात, त्या देतात ते. त्यामुळं अशी ती 10-12 होमस्टेमध्ये विखुरलेलं सगळं युनिट, त्या सगळ्यांना जेवायला द्यायचं, त्या सगळ्यांना नाश्त्याला द्यायचं, असं सगळं ते खूपच प्रॉब्लेमॅटिक होतं. वर आम्ही पण एक खूप चांगल्या गोष्टी काही केल्या. एक तर डॉक्टर आम्ही बरोबर ठेवला होता. प्रत्येक आमच्या इनोवामध्ये एक ऑक्सिजनची बाटली असायची. त्याच्यानंतर आम्ही कुठलाही बेस बदलला की एक दिवस गॅप ठेवायचो. कुणाला काही झालं तरी परत हे व्हायला, कारण जेवढे वर वर जात होतो ना तसं तसं ऑक्सिजन लेवल कमी आणि थंडी भयानक वाढत जायची, मायनस 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 आणि त्यामुळे आम्ही एक दिवसाचा गॅप असायचा. हे सुद्धा आले त्याच्यात एक दिवसाचा गॅप होता. आमच्या 6 दिवसांपैकी 3 दिवस शूट केलाय. 3 दिवस तो गॅप 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 बॉडी ॲक्लिमेटाइज कारण त्याला पर्याय नाही काही. आणि थकलेले पण असतात लोक एवढं हे करून. बरोबर आता जेवढं एक सीन करायला मेहनत आहे ना त्याच्या तिप्पट मेहनत तिथे घ्यावी लागते. आणि सगळंच अवघड आहे. म्हणजे एक बेबी ठेवायची असेल, एक तुम्हाला लाईट ठेवायचा असेल तर तो ठेवायचा तरी कुठे ठेवायचा. आणि मॅक्झिमम शूटिंग हे 80-90% सिनेमा हा आउटडोर आहे. त्यामुळं सतत त्याच्या मेहरबानीवरती, म्हणजे आम्हीच 14,800 फुटाचा जो सीन केला त्याच्यामध्ये किती वेळा ढग आले की थांबलो आम्ही. अरे आला लाईट, आला लाईट, आला तेवढ्यात पटकन काय ते हे करा, किरण शोधायचो अक्षरशः. बरं कधी वारा सुरू होईल, कधी बर्फ पडायला काय भरोसाच नाही. असं सगळं त्यात मिलिटरीचा एरिया सगळा, मिलिटरीची लोक आजूबाजूला फिरतायत. आम्ही तर जेव्हा वर तिघांनी जेव्हा शेवटचा सीन केला तिथे तर खाली फायरिंगची प्रॅक्टिस चालू होती. खडखड खडखड असे आवाज यायचे. डोंगर पार केल्यावर चायना आहे आपला कट्टर दुश्मन एक आहे, इकडे भूतान आहे, इकडे नेपाळ आहे. असं ते फार अवघड होतं शूटिंग. पण जिद्दीने आम्ही अख्खा सिनेमा पूर्ण केला. आणि फार महत्त्वाची गोष्ट, जर काही चुकून राहिलं आणि मुंबईत आल्यावर एडिटिंग टेबलवर जर कळलं अरे यार पॅचवर्क आहे, इथे पॅचवर्क आहे, तर मी स्नेहाला म्हटलं तर ते पॅचवर्क मी परत सिक्कीमला एवढी लोक घेऊन नाही जाऊ शकत. आणि ते पॅचवर्क चिट पण तू करू शकत नाहीस. त्यामुळे 100 वेळा विचार कर बेस सोडायच्या आधी. ठरवलेलं सगळं झालंय ना, आणि म्हणून आम्ही लाईन एडिटर घेऊन गेलो होतो. तर प्रत्येक दिवसाचा तो रात्रभर बसून ते सगळं करायचं. त्यामुळे आम्हाला दिवसाचं काम बघता येत होतं आणि कळत होतं की ओके नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. वाव. सुनील सर, कसा होता एक्सपिरियन्स सिक्कीमचा? सिक्कीमचा बाय द वे तुम्ही फार छान दिसताय या लुक मध्ये, कमाल दिसताय. थँक्यू सो मच. तर सिक्कीमचा अनुभव विलक्षण होता, मी कधीच विसरू शकत नाही. कारण तितका आजारी मी खरंच परमेश्वराच्या कृपेनं कधीच पडलो नाही. पण ते मला जे सिकनेस किंवा काय म्हणतात त्याला, कार सिकनेस काय म्हणतात त्याला, मोशन सिकनेस जो म्हणतात, त्याचा त्रास मी 3 दिवस जवळजवळ सहन करत होतो. आणि खूप विचित्र होत होता त्रास मला. विचित्र, पोटात खूप क्रॅम्प्स येत होते, पोटात काही राहत नव्हतं. आणि त्यात सुद्धा परत आम्ही -डिग्रीजमध्ये तिकडे शूटिंग करत होतो. आणि शूटिंग तर केलंच पाहिजे, कारण जसं शरद म्हणाला तसं की आम्हाला परत येऊन इथे पॅचवर्क करण्यासारखा चान्स नव्हता. की मला घरी पाठवलं आणि परत एकदा बोलवलं तरी मी आलोच नसतो. मला घरी पाठवलं असतं तर मी परत गेलोच नसतो. त्यामुळे मला ते तिकडच्या तिकडे, आता मी आलोय, आता शेवटच्या श्वासापर्यंत जे करून घ्यायचंय ते करून घे एकदाच. काय ते एवढी थंडी होती अशी तिकडे, थंडी आणि अवस्था वाईट होती. हो. त्यामुळे माझा अनुभव हा असा वेगळा होता. अर्थात ते तिकडचं जे दृश्य होतं, ते डोंगर पाहणं, ते हिमालय पाहणं, हे फार विलक्षण होतं. कमाल वाटली. सर काय एक तर हे 6 दिवस होते, मी तर 2च दिवस होतो, 2-3 दिवस. भयान थंडी म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे एक दृश्य होतं मोठं, त्यात मी होतो. त्यात त्यांनी दिलेली वस्त्र होतीच, मी काही कपडे नेले होते, तर ते सगळे कपडे मी अंगावर घातले एकावर एक. त्याच्यावर त्यांनी दिलेलं जाड एवढं लोकरीचं असं घातलं, त्याच्यात कानात कापूस वगैरे सगळं घातलं. आणि तुम्हाला त्या दिशेने जायचंय असा हात वर केला, तर तो इतकी थंडी. मी पटकन हात घेतला, एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, परत तिकडे तेच ते. मग शेवटी उकळतं पाणी असं टाकलं आणि तयार करा. मला कुठलं कळतंय उकळतं पाणी, कुठे जायचंय तुम्हाला, त्या तिकडे. असं केलं, लगेच हात थरथरायला लागला. ह्याच्यात मध्ये
आणि हे 6 दिवस होते. छे 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 कमालच आहे. परंतु जाताना जे काय दिसलं ना, 0 फूट मुंबई, 30,000 फूट आकाश, तिकडनं सिलिगुडी, तिकडनं जे सुरू झालं, मला क्षणभर असं वाटलं की हा ड्रायव्हर मला फसवतोय. हा घाट चढत नाही, हा गोल गोल गोलच फिरतोय. बहुतेक आपण 2 तासांनी तिथेच असणार. इतकी वळणं 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 वळणं. मग कोपऱ्या कोपऱ्यावर लोक असे बसलेले. बरं, मी सगळ्यात वयाने मोठा, थकून असे बसलेले. मी वयाने सगळ्यात मोठा, हे माझ्यापेक्षा 5-5 वर्षांनी लहान, आणि प्राणवायूची प्राणवायूचं कमी पडतो वगैरे. आम्हाला 4 वरिष्ठ काही झालं नाही, आणि मुलं बघून अशी एक एक 25-27-28 वर्षाची एक होती, ती काय तिला ऍडमिटच केलं तिकडे. परंतु कठीण आहे बाबा. म्हणजे म्हणजे ह्याचं नाव ना पुढे येडापोंशी असं होणार. इतक्या विचित्र हवेत त्यांनी 40 दिवस येडापोंशी म्हणताना होणार. अरे जा ना, तुझी जरा गोष्ट बदलली असती तर सगळं या लेवलला झालं असतं. जेवले असते व्यवस्थित, ते शेकोटी घेते चाललं असतं. थोडी शेकोटी करायचं एका स्वेटरवरती वगैरे. पण त्याची जिद्द मानला बाबा. त्याला त्याचे वडील, तो तसा जिद्दीच आहे पहिल्यापासून. अख्खं जग विरोधात आहे ना, नाही मग मी तेच करणार. मग त्यांनी 1000 प्रयोग केले त्या नाटकाचे. परंतु जे सगळे त्याचे शत्रू होते, जे त्या काळात त्याच्यावर टीका करत होते, त्याला पाण्यात बघत होते, त्या सगळ्यांना डोक्यावर पाय देऊन तो नाचला त्या सगळ्यांवरती, आणि तो यातनं सगळ्यातनं बाहेर आला. तर पहिल्या प्रयोगाला मी गेलो होतो, 1000व्या प्रयोगाला गेलो होतो. मी घड्याळ बघितलं, म्हटलं हीच तारीख आहे ना. 25 वर्षापूर्वीची तारीख कशी दिसते, कारण तो तितक्याच तडफेने काम करत होता. मला बाप जन्मात शक्य नाही. 10व्या 15व्या वर्गात चाललंय तडफेने काम करत होतो. ती तडफ त्या बाप लेखांच्यात आहेच. आणि स्वप्न बघावं ना तर पटकन कोणतरी जागा करेल असं बघूच नाही. संपूर्ण स्वप्न पूर्ण बघावं, त्याची मजा घ्यावी, आणि मग जाग यावी. तसं त्याला ते पडलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं याच्यात. अगदी येस. आणि ना आता त्यांनी उल्लेख केला त्या रस्त्यांचा, ते गोल गोल रस्ते, घाट बेसिकली, आणि तिथल्या त्या लोकल ड्रायव्हर्सनीच तिकडे गाडी चालवावी, बाकी कोणी तो शहाणपणा करायलाच जाऊ नये. नाही खरंच. मी तर माझा ड्रायव्हर होता, तो बागडोगा विमानतळापासून तिथपर्यंत नेला. तर म्हणलं मी ह्याच्याबरोबर जाणार. आणि मग काहीतरी करून ते केलं. तोच माझ्याबरोबर होता. तो एकदा म्हणाला, आप चिंता मत कीजिए, आप मेरे पिताजी की उम्र का है, मैं मेरे पिताजी को ऐसा खाई में ढकेल दूंगा क्या. इथपर्यंत गोष्टी गेल्या. काश ठीक आहे, अगर ऐसी उलटी जगह होती तो मैं ढकेल देता म्हटलं. पण शेवटपर्यंत मला तो घेऊन आला प्रेम. अजून त्याचा माझा संपर्क असतो. पण त्या रोड्सवर बाईक राईड करायचं डेअरिंग आणि तो कॉन्फिडन्स, म्हणजे स्नेहचं ह्याच्यासाठी करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण कॉन्फिडन्सचाच खेळ आहे सगळं, राईट. याच्यासाठी स्नेहला किती टक्के मार्क्स द्याल बरं सर? मला नशीब काय लागलं नाही म्हणून, नाही तर काय बोलू. ऍक्च्युली आता म्हणते म्हणा की स्वप्न पाहतो माणूस आणि ते प्रत्यक्षात उतरवतो, ते स्वप्न नाहीच आहे. त्याने जेव्हा हा पिक्चर माडे आला ना, तेव्हा मी त्याला म्हटलं होतं, हे तू जे बोलतोय सिक्कीम वगैरे, हे असं असं शूट करणार आहेस का, दिसणार आहे का चित्रपटात. तो 101%. पण तिथे गेल्यानंतर कळलं की काय मेहनत आहे, त्यांनी कसं काय केलंय. आणि पिक्चर बघितल्यावर कळतं की खरंच त्यांनी जे स्वप्न आम्हाला दाखवलं गोष्टीमध्ये, ती गोष्ट पूर्ण दिसते. त्यामुळे ते राईड करणं तू म्हणतेस ना, हे कठीण होतच. मला तर चालवताच येतं. मी फक्त शॉर्ट पुरता कधी पण कुठपर्यंत शॉर्ट आहे तेवढीच चालवतो मी. पण आमच्या मधले टर्न्स वगैरे ते भीतीच वाटवते मला. सुनील आमच्यात चांगला चालवणारा, शरद जरा बरा. पण सुनील जिथे दरी आहे ती लाईन सुनील सांभाळायचा, आणि जिथे डोंगर आहे किंवा वर चुकून गाडीवर नको जायला काय, तर हा सांभाळायचा. आणि दोघांच्या मध्ये मी होतो. समजा मी कुठे धडपडलो तर कोणतरी सावराला आहेत, लक्ष द्यायला आहे, कोणतरी पडलंय. मला दुर्दैवाने बाईकचं नव्हतं, कारण मी फार थरारक गाडी चालवतो. म्हणजे मी चालवतो, लोक थरथरत असतात, इतकं थरारक ड्रायव्हिंग करतो मी. पण परत नंतर समाजाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही नाही चालवत. मला सगळ्यांनी आता ऍक्च्युली शरद सर, तुम्ही आधी या तिन्ही कलाकारांबरोबर काम केलंय, ही जुनी मैत्री आहे. अशा वेळी ना स्नेहनी ऑब्व्हियसली तुम्हाला आधी त्याचा होमवर्क ऐकवलाच असणार की काय त्याला अपेक्षित आहे, काय तो करणार आहे. हे सिनेमामध्ये असताना एवढं मोठं शिवधनुष्य तू पेल, याच्यासाठी तुम्ही लगेच हो म्हणाला होतात त्याला? मी तर पहिल्यापासून पूर्ण पाठीशी उभा राहिलो. मला काही प्रॉब्लेम नव्हता.
फक्त 2-4 गोष्टी मगाशी म्हटलं तसं की पॅचवर्क करणं शक्य नाही आहे आणि हा सगळा खर्च कसा परवडेल त्याचं एक कॅल्क्युलेशन माझ्या प्रोडक्शन मॅनेजरवर बसून मी आखलं होतं. ते थोडंसं आमचं बिघडलं, थोडंसं वाढलं ते सगळं. ते ठीक आहे, ते होणारच. घर बांधून बघावं, लग्न करून पाहावं कसं आहे, तो सिनेमा पण करूनच बघावा, तेव्हाच कळतं ते. पण त्याचं स्वप्न होतं आणि ते तसंच दिसलं पाहिजे. त्याचं मला एक पटलं की बाबा तिथलं इथे चिट करून ना ती नाही मजा येत, किंवा VFX करून तसा काय मी हिमालय दाखवू शकतो, ह्या स्टुडिओत पण अख्खा बंजारा करू शकतो, पण त्याची मजा नाही येते. आणि ते मला कळलं जेव्हा आम्ही ऍक्च्युली सिनेमा आता बघितला ना, तुम्ही पण बघितलं, ते VFX आणि त्याच्यात ती मजा नाही येते. ते ऍक्च्युली तिथे जाण्यात जी मजा आहे ना ते दिसतं सगळं. आणि खूप फ्रेश दिसतात. आता ट्रेलर मी पाहिला, किती फ्रेश दिसतंय. म्हणजे ज्यांच्या ट्रिप्स पेंडिंग असतील ना मित्रांबरोबर, त्यांची 100% इच्छा होणार, यार ह्यांनी केलं आपण पण केलं पाहिजे. आता तरी 100% इच्छा होणार. सर किती स्नेहाला मार्क्स द्याल तुम्ही? स्नेहाला 100 मार्क. 100 मार्क. स्नेहाने खूप ज्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट सांगितली, जी मांडली, त्याच्या डोक्यात एक कल्पना, सोपी गोष्ट नाहीये ग. एखादी गोष्ट तुमच्या मनात, आपल्याला कल्पना खूप सुचतात, कुठे कुठे बसलेले असताना आपल्याला असं वाटतं की याच्यावर करावं त्याच्यावर करावं, पण त्या तरुण पोराच्या मनात एक गोष्ट यावी, त्यांनी त्याची एक पूर्ण गोष्ट लिहून काढावी, त्याच्यावरती सिनेमाच्या दृष्टीने जे संस्कार असतात ते करावेत, आणि ते तेवढेच थांबून न राहता ते संपून आता रिलीजपर्यंत आणावं. हे स्वप्न मुळात पाहून पूर्ण करणं, हेच हा प्रवासच मुळात खूप कठीण आहे, पण तो त्यांनी केला आहे आणि तो विथ फ्लाइंग कलर्स केलेला आहे. याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. आणि त्यामुळे त्याला 100 मार्क आहेत स्नेहाला, आणि त्याला मी खरं तर 200 मार्क देईन असं. वा सर, पण जेव्हा स्नेहाने तुम्हाला सांगितलं की त्याला कोण कोण कलाकार दिसत आहेत या स्क्रिप्टमध्ये, तेव्हा ही नावं ऑब्व्हियसली वन गो मध्ये असणार. तुमचं काही सेकंड ओपिनियन होतं त्यावर, का नाही हीच पाहिजेत सगळेजण त्या कॅरेक्टर? असं नसतं. प्रत्येकाला 1-2 नावं आपल्याला करावी लागतात. कारण आता उद्या भरतला इच्छा खूप आहे, पण आमचं जे शेड्यूल आहे, कारण आमचं ना शेड्यूल ठरलेलं होतं, एप्रिल महिन्यातच आम्हाला करायचं होतं. कारण आम्ही जेव्हा जानेवारीत जाऊन तिथं रेकी सगळी करून आलो होतो, तेव्हा तिथे त्यातल्या त्यात सहन होईल अशी थंडी, आणि त्यातल्या त्यात कमी बर्फ पडेल, पाऊस पडणार नाही, असा जो एक पॅच होता तो एप्रिल महिन्याचा होता आणि मेच्या 15पर्यंत. त्यामुळे मला ते संपवायचं होतं. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर जे 4 दिवसाचं घरातलं जे काम होतं, मुंबईतनं घरातलं, इथून ठरतं ना गोष्ट सांगायला, इथे सुरुवात करतात, तर ते घरातले सीन मला मे महिन्यात ते 15च्या आत संपायचे होते. असं करून मला ते पावसाळ्याच्या आत सिनेमा संपवायचा होता आणि एडिटिंगला जायचं होतं. त्यामुळे ते प्लॅनिंग ठरलेलं होतं. आता समजा चुकून त्याच काळात भरत नाही म्हणाला तर, भरत सिनेमाला नाही म्हणणार नाही, पण अवेलेबलच नसेल तर मग काहीतरी दुसरं एक नाव पाहिजे. समजा सुनील नाहीच म्हणाला तर एक, अशी काही 2-3 नावं प्रत्येकाच्या पाठीमागं नाईलाज असतो अशी काढून ठेवली आणि ती करावीच लागतात. ते कोणालाही, सगळ्यांना करावे लागतात. प्रत्येक म्हणजे हे नाटक असू दे, सिनेमा असू दे, तुमच्याकडे एक अल्टरनेट B-C दुसरे प्लॅन असावेच लागतात. कारण हे करायचं तर आहेच, मग त्याच काळात करायचंय, मग त्याच काळात अवेलेबल पण असलं पाहिजे ना. आम्ही खूप आणि आधी गेलो यांच्याकडे, म्हणूनच आम्ही जानेवारी वगैरे मध्येच 3 महिने आधी जाऊन मुद्दामून भेटून स्टोरी सांगून तारखा सांगून ठेवल्या होत्या. त्यामुळे तसा प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळं होते अजून 2-3 नावं आम्ही ठरवलेली होती की नाहीच झालं तर मग काय ते करावंच लागतं. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. सगळे हो म्हणाले, सगळ्या तारखा 3 महिने ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग केल्यामुळं सगळं व्यवस्थित पार पडलं. येस, पण तुम्ही सगळे लगेच वन गो मध्ये हो म्हणालात या चित्रपटासाठी. म्हणजे या दोघांनी, तिघांनी गोष्ट पण ऐकूया नको, तू करते तर करणार, पण मी म्हटलं नाही, पण मला असं नकोय, मला मैत्रीमध्ये तो काय तो फायदा घ्यायचा नव्हता. त्यामुळे म्हटलं मी पाठवतो स्नेहाला, तुम्ही पूर्ण ऐका आणि तुम्हाला जर खरंच आवडलं तर आपण करूया. उगाच आपलं कराय तसं नकोय मला ते, कारण ना मग ते तसं हाफ हार्टेडली होतं. बरोबर. मग तेच नाही होत तसं चांगलं काम. असं काही सिनेमा वेगळी भूमिका वाटली म्हणून मी केली. कारण त्या चित्रपटात मी 106 वर्षाचा दाखवले. तेवढ्या काय प्रत्यक्ष आयुष्यात मी जगणार नाही 100%. अशी भूमिका कधी कोणाला करायला मिळणार, हे करून बघूया आपण म्हणून. अत्यंत वेगळी भूमिका कधीच मला करायला मिळणार नाही अशी. 106 वर्ष कोण जगणार एवढा? पण 106 वर्ष एवढा त्रास देत नाही. 66 वर्षाच्या माणसासारखाच वागतो, म्हणून त्यांनी ती अगदी चोख 100% वठवलेली आहे. छान दिसताय पण त्या दाढी मिशीमध्ये तुम्ही. पण सॉलिड आहे तो.
वा, बरं सर, तुमचं फर्स्ट एक्सप्रेशन काय होते बंजाराबद्दल ऐकून? त्यांनी गोष्ट सांगितली, म्हटल्याप्रमाणे हो. गोष्ट आवडली. बघ कसं आहे, मैत्रीची गोष्ट आहे मैत्रीची गोष्ट आहे. हो. आणि ह्यात मी खरं तर आम्ही तिघं मित्र आहोत आणि जास्त चांगले मित्र झालो हा सगळा महत्त्वाचा भाग जरी असला तरी ना सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतंय की ह्या चित्रपटाच्या दृष्टीने आमची मैत्री चांगली कशी आहे हे दाखवण्यासाठी आमचं तरुण पण दाखवलंय. म्हणजे आम्ही जर 20-22% आम्ही असू तर 80% ही तरुण मुलं आहेत, त्यांची खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे, बरोबर. आणि मग आम्ही नंतर आम्ही जातो पिक त्या एक नॉस्टॅल्जिया म्हणून. पण त्यांनी ज्या पद्धतीने रंगवले ना, म्हणजे आता आपण स्नेहचं दिग्दर्शक म्हणून कौतुक करतोय किंवा लेखक म्हणून कौतुक करतोय, आता ऍक्टर म्हणून आपण जर तिघांचा विचार केला तर स्नेहाने शरद पोंक्षेचाच मुलगा दाखवलाय, म्हणजे शरद पोंक्षेचाच लहान तरुण पण दाखवलाय, तरुण पण जो करतोय आपला स्नेह करतोय, माझा तरुण पण करतोय आमचा सक्षम कुलकर्णी, सुनीलचं करतोय तो आदित्य धनराज. ह्या तिघांना करेक्ट कॅरेक्टर्स पकडलेत. कारण जास्त पिक्चर त्यांच्यावर आहे. जर त्याने कुठले कॅरेक्टर हल्ली असते ना तर आम्ही म्हणजे असं का कास्टिंग झालं असं वाटलं असतं. कारण आमची मैत्री दिसते आणि नंतर गोष्ट तरुणपणाच्या सुरू होते ना तेव्हा मी हा चित्रपट त्या दिवशी मी आणि सुनीलने बघितला, आम्ही पटकन रमलो त्या गोष्टीत. अरे आमचं तरुणपण सेम वाटतं रे तसं. आणि मग तिथून गोष्ट सुरू होते, मध्ये मध्ये आम्ही येतो, परत गोष्ट सुरू होते येणपर्यंत. मग त्या मैत्रीत काय कमी जास्त 19-20 होत आहे, काय प्रॉब्लेम्स होतात, मग हे तिघं एकमेकांना कसे धरून परत उभे राहतात असं दाखवलं ना, त्यामुळे ती मैत्री पटते. त्यामुळे ह्या तिघांचं कौतुक, मी परवाही शरदला म्हणलं की अरे ह्या मुलांचं कौतुक केलं पाहिजे कारण छान कामं केली त्यांनी. दिसतोय आम्ही पण ते खरं तरुणपणाची गोष्ट जी आहे ज्या तिघांनी इतकी स्ट्रॉंगली नेले ना. आणि आमचा स्नेह जे रायटर डिरेक्टर झाला, ऍक्टर झाला तर नाचलाय चांगला. अवधूत गुप्तेची गाणी आहेत, म्युझिक त्यांनी केलंय. काय म्युझिक केलंय म्हणजे हा अप्रतिम. ट्रिपसाठी कुठे जायचं असेल आपल्याला मोठमोठ्या ट्रिपला किंवा असं, ते गाणी हिट आहेत सगळी, छान गाणी दिलेत. त्यामुळे तो पिक्चरला पण तो गाण्यासारखा वेग आहे. त्यांनी जसं आम्ही म्हणतो ना की आम्हाला त्रास कसा होत गेला वर जाताना, तसं ह्या तरुणपणातली गोष्ट सुरू होते ना, ते हळूहळू जसे बेस बदलत जातात ना वर 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 वर, तो प्रवासच बघण्यासारखा आहे. आणि त्यात उसवे फुगवे मध्ये प्रॉब्लेम काही नाही करत करत तो त्याला चार्ज करायला जे गाणी लावली आहेत ना, गाण्याने अजून उठतोय पिक्चर. त्यामुळे ह्यांचं कौतुक खूप व्हायला हवं जेणेकरून तो पिक्चर म्हणजे मैत्री म्हणजे काही जास्त जाणवेल. म्हणजे कास्टिंग फार त्याच्या म्हणाल बरोबर आहे. आम्ही दिसतो, आम्ही गोष्टीला सुरुवात करतो आणि आम्ही फ्लॅशबॅकमध्ये तरुण होतो. ते तरुण जर आम्ही ते आहोत हे जर पटलं नाही ना लोकांना तर प्रॉब्लेम संपला बरोबर. आणि कारण काय मग त्यांच्याचवर शेवटपर्यंत आम्ही परत दिसलोच नसतो ना तरी एक वेळ चाललं असतं. परत आम्ही दिसतो ना तेव्हा आम्हीच ते आणि तेच आम्ही आहोत हे जर मॅच झालं नाही ना तर मग फार फसलाच होता सिनेमा. पण अजिबात तसं झालं नाही. म्हणजे मी परवा ह्या दोघांना दाखवला सिनेमा तेव्हा मला हे संपेपर्यंत ह्यांचं काय रिॲक्शन आहे हे फार मी अधीर होतो. तर भुष्य वाटलं मला. दोघांनी मला खूप छान रिॲक्शन दिली. कुठेही असं वाटत नाही अरे हो आपण एक्सेप्ट करतो. नंतर नंतर ना तो तरुण हा भरत आहे, हा शरद आहे आणि हा सुनील आहे हे एक्सेप्ट करतो लोक. आणि मग ते खरं यश आहे त्याचं. कास्टिंग पण झालं ना. शांतनू भाकेचं आमचा कास्टिंग डिरेक्टर त्याचं कौतुक करायला पाहिजे की हुबेहूब यांच्यासारखे बऱ्यापैकी हे तरुण असताना जे दिसणारे आम्ही बॉडी लँग्वेज आहे. आणि बॉडी लँग्वेज आणि सगळंच म्हणजे ते की तुम्ही एक्सेप्ट करता पटकन. यस ह्याचा हा बरोबर आहे. तो जर तुम्ही एक्सेप्ट नाही एक जरी चुकला असता ना त्यातला तरी मग ते अरे नाही मग ते तिथं पटलं नाही की ते संपलंच सगळं. कमालीच दिसतात. म्हणजे शरद काय किंवा भरत काय यांचे एक अभिनय करताना एक आपलं एखादं आपलं हे असतं आपली भूमिका ही एका विशिष्ट पद्धतीने करायची एक त्यांची पद्धत स्टाईल आणि ती यशस्वी आहे गेली अनेक वर्षे. पण सुनील हा तसा कुठल्याही अशा साच्यात बसून काम करणार नाही. त्यामुळे तो वेगवेगळ्या भूमिकेत काम करतो. म्हणजे इन्स्पेक्टर कॉल्समध्ये तो दारुड्या माणसाचं काम करू शकतो, त्याच्यात गमतीदार माणसाचं काम करू शकतो. त्यामुळे त्याची भूमिका तरुणपणची करणं जास्ती कठीण आहे. कारण कुठल्याही रेषेत त्याला काढता येत नाही. हा त्याच्या रेषेत त्याला असं काढता येत नाही. याचं चित्र काढता येत. म्हणजे मी ससा काढला होता तर माझी मुलगी त्याला कुत्रा म्हणाली. पण मी जरी चित्र काढलं तरी ते ओळखता येईल की कुठेतरी शरद पोंक्षे आहे, कुठेतरी आहे. तसं याचं चित्र नाही काढता येत. आणि याचा जो लहानपणचा जो घेतला ना तो मी तो वेडा वाटतो तो.
आदित्य, आणि ते तसेच दिसतात. तर ते हे मी पाश्चात्य सिनेमात बघितलं. आज जो दिसणारा एक माणूस असेल, गॉडफादर मध्ये बघितलं, गॉडफादर 2 1 बघितलं, तर त्याच्यामध्ये जुना जो दिसतात तो किती सारखा दिसणारा असतो. तसंच ते खूप कठीण असतं ते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घेणं दोन्ही पातळीवर ते होतं. आणि स्नेहाचा अवघड काय होतं, तो दिग्दर्शक होता. हो, आणि काम म्हणजे त्यांनीच फ्रेम लावायची, त्यांनीच एक डमी उभा करून सीन बघायचा आणि मग स्वतः जाऊन उभा राहून ते काम करायचं. खूप अवघड होतं. पहिल्याच सिनेमात हे करणं मोठ्या मोठ्यांना पण अवघड जातं, पण त्यांनी ते फार यशस्वीरित्या पार पाडलं. आणि सगळे गुणी होते सगळे, त्यामुळे तसं सोपं गेलं ना तर दिग्दर्शकाच्या मानेची माती काढली असती दुसरे कोणी कलाकार असते तर. आता ना म्हणजे 12,000 फुटावर असंच कसं, मला नाही वाटत माझी व्यक्तिरेखा अशी वागेल. अरे मग खाली सांगायचं विमानतळावर, परत पाठवला असता. आता 12,000 फुटावर कुठे सांगू तुला. एकदा स्नेहाने मरणाची थंडी, आणि हा साधू असल्यामुळे उघडा आहे, हा, तर 2 जणांचे ती कांबळ घेऊन तयार ती घेऊन शॉर्टकट म्हटलं की जाऊन त्याला असं वेळ आहे. पण एकदा तर इतकं म्हणजे असह्य झालं ना संजयला, की शेवटी स्नेहाने जाऊन विचारलं, काका आपण करूया का पॅकअप? मी करतो पॅकअप, मला हे बघवत नाही. तर तो मला, मी पॅकअप करायला इथे नाही आलोय स्नेहा, हे संजयचं वाक्य. मी पॅकअप करायला नाही आलोय, करतो. आणि काय कुठून ते त्या क्षणापुरतं ते येतं, कमाल आहे. म्हणजे रंगभूमी असू दे किंवा कॅमेरा समोर असू दे, खरंच त्याची कमाल आहे. ती कलाकारांना ती एक आहेच नाही. आशीर्वाद आहे. हो, हा एवढा आजारी होता, एवढा असा असा कळवळायचा, पण शॉर्टवर ह्याच्यावर बघशील ना तू, अरे अरे. मी कधी आयुष्यात कोणाला मदत न करणारा, याला विमानाने औषध घेऊन आलो म्हणजे काय म्हटलं काय सांगतात आई शपथ. पण ना असं आपण बघतो की वर्षांनुसार किंवा जनरेशननुसार ना अनेकदा मैत्री करायची पद्धत म्हणूया किंवा आपल्या मित्रासाठी अवेलेबल होणं हे ना कुठेतरी कमी कमी होताना दिसतं. म्हणजे प्रत्येकासाठी मे बी डिफरंट असू शकते मैत्रीची डेफिनेशन. तुमच्या चौघांचा हा घट्ट बॉन्ड बघता अगदी स्ट्रगलिंग डेज पासून जे तुम्ही एकमेकांना पाहिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, राईट? तुमची मैत्री स्ट्रॉंग व्हायला किंवा आपल्या मित्राच्या कामाचं कौतुक करूया किंवा आपल्या मित्राच्या सिनेमासाठी आपण जाऊया, इथपर्यंत यायला कोणकोणती कारणं तुमच्यासाठी महत्वाची होती? माझ्यासाठी म्हणाल तर आपल्यापेक्षा हे काही विभागामध्ये सरस आहेत आणि आपल्यापेक्षा चांगलं काम करतात. त्यामुळे आपण त्यांना एन्जॉय करावं, त्यांची मजा घ्यावी आणि त्यांना काय काय असं काय तसं कसं विचारू नये. आता सई रे सईसारखं मला बाप जन्मात काम करता येणार नाही. आता ऑथेलोसारखं त्याला करता येणार असं कोणतरी म्हणेल, ठीक आहे ना. मला हे वाटतंय ना की इन्स्पेक्टर कॉल्समध्ये ह्यानी जे काम केलं, त्याच्या आधी अफलातूननं त्याने काम केलं, अशा 2-3 नाटकात काम केलं त्यांनी, मला नाही करता येणार हे. मी करेन तर त्याचा चौथा होईल वेगळा. किंवा नथुराम सारखं, अरे लोक एवढे जगात नाही केला नथुराम तर काय मरतोय असं जर वडिलांनी विचारलं, हो नाही मरत आहे, मग नको करू, बरं नाही करत. कोण कशाला एवढं करू, स्टेज आगी लागतायत, लोक मारतायत, धमक्या येतात, अरे मरू दे ना. नाही केलं मी, काय तुझं काय काका होता, तुझा मामा होता, भाऊ होता, कोण नव्हता, तो करतोय 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 तर. म्हणून मी अरे असे 1000-1000 प्रयोग होतात. माणूस आहे मी, ओवा लागतो रात्री खायला, 1000 प्रयोग जाऊन आलं की पोटात दुखतं. पण मला आठवत होतं मी पहिल्या प्रयोगाला गेलो होतो तेव्हा जी परिस्थिती, म्हणजे पहिल्या प्रयोगाला असे असणारे लोक 1000 प्रयोगाला असे झाले मी पाहिले एकत्र असं करून. आणि केवढं त्याने केवढ्या काय काय त्यांनी सहन केलंय, कुठून कुठून काय 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 बातम्या यायच्या. त्याला घरच्यांनी किती त्रास दिला असेल, बायकोंनी किती विचारलं असेल, सहकार्यांनी किती काय केलं असेल, किती लोकांनी त्रास दिले असतील. बरं आपल्याकडे यशस्वी माणसाचे पाय खेचायला एक माणसाला 10 येतात माहिती ना, 20 हाताने हात खेचत असतात, ते पाय खेचत असतात. या सगळ्याचं हे करायचं नो. आता हा चांगल्या घरातला, उत्तम घरातला, सज्जन माणूस अमुक तमुक का नाटकात घरच्यांनी कधी आमच्याकडे ठीक आहे बाबा नाटकात काम माझी आई करायची वडे करे, का का त्याला हो म्हणायला असतील घरचे. आता भरतचं तर म्हणजे त्यांनी सांगितलं भाजी विकलेली आहे त्यांनी इकडे तिथून, एवढं सगळं असताना एक सनी बरं काय काय त्याच्या आजूबाजूचे जे कॉलेज विलेज पासून सगळी आमच्या व्यवसायातले लोक रे असून सज्जनपणा कसा सुटला नाही याचा अजून, त्याचं मला खूप नवल वाटतं. मी असतो तर कधी दुर्जन झालो असतो. आणि हे सगळं तुम्ही तटस्थपणे बघू शकलं पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला
क्या वा, असं कौतुक नाही वाटतं का? मग तुम्ही मनात ना फक्त असं डोलवलं ना. हा आता भरतचं लग्न झालं तेव्हा माझी बायको आवर्जून झालं, त्याला अजून लक्षात आहे, अरे किती ठिकाणी जातो. म्हटलं का त्याला आठवण आहे अशी? आवर्जून माझी बायको गेली होती, कारण माझी बायको म्हणजे मोठी अभिनेत्री आहे ती, मलाही वाटतं. तर त्याचं केवढं कौतुक आहे. छोटीशी गोष्ट आहे, त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात माहिती आहे, म्हणून वा. त्यातनं ती मैत्री टिकते. एवढी बाकी काय नाही. सहमती आहे. सुनील सर, अगं एवढं सगळं सांगितल्यानंतर अजून काय बोलायचं? पण काय तुम्ही- बोलायचं? तुम्ही आतापर्यंत मला सांगा, जर मी म्हणाले की सुरुवात केली होती कामाला, ते आता बंजारा सारखा चित्रपट तुम्ही एकत्र केला, एकमेकांना जर म्हणाले काहीतरी कॉम्प्लिमेंट द्या त्या कामासाठी, तर काय कॉम्प्लिमेंट द्या? तिथून Compliment- सुरू करूया. कुठून? माझ्याकडून? हा. हे बघ, कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे सांगू का, एक आम्ही सतत आता मुलाखत येतात, एक वाक्य आमचं सतत येते की आधी आम्ही एकमेकांना भेटायचो, हाय हॅलो, पण मित्र म्हणून काय रोजच संजय रोजच काही गळाभेट झाली पाहिजे असं काही नाही. नाही नाही. पण जरा जास्त वेळ सहवासात राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी खूप जवळनं जाणवतात ना. हम्म. तो प्रकार चिकाराला आम्ही तिघं इकडे 6 दिवस तिथे होतो तेव्हा त्याने जास्त जाणवलं की अरे नुसतीच मैत्री प्रोफेशनबद्दल आपण बोलू शकतो, म्हणजे आपण घरातल्या गोष्टी पण बोलून एकमेकांना हलकवतो नकळत. हम्म. तर ते पण त्या गोष्टी जास्त चांगल्याला ह्याचा आनंद आहे. तर असं नाही की मैत्री म्हणून तुम्ही रोजच भेटा आणि मग काहीतरी खोटं खोटं हे करा, तर तो खोटेपणा नसावा. चांगलं कौतुक करणारी मैत्री असावी, निस्वार्थी असावी. मी नेहमीच बोलतो, मी अंकुश आणि केदार आमच्या मैत्रीत आम्ही बोलतो की आम्ही कधीच व्यवहार आणला नाही मग समोर कधी. तो निस्वार्थीपणा ठेवला आणि निखळ मैत्री असावी. तशी आता आम्ही ज्या 6 दिवसात भेटलो की आता सतत आपण एकदा गप्पा मारतोय, माणूस कळायला वेळ लागत नाही का. तो त्यात तू जवळ आलीस की तो माणूस कळतो. या. लांबून चित्र वेगळे दिसतं आणि जवळ गेल्यावर चित्र खरंच वेगळे दिसते. त्यातल्या सुरकुत्या पण दिसतात, बारीक सारीक का असेल ना, तितकं जर तुम्ही ओळखलं ना तर मला असं वाटतं खूप झालं. क्या बात आहे. किती मस्त तयार झालाय चित्रपट. खरं तर मला स्वतःला प्रवासाची खूप आवड आहे. मी सोलो ट्रॅव्हलर आहे आणि मी आवर्जून 2 महिन्यातनं एकदा ट्रेकला जाते. मी नुकतंच आता केदारगंठा करून आले, त्याच्यामुळे मी खूप रिलेट केल्या तुमच्या गप्पा आणि तिथलं वातावरण. मी खूप एक्सायटेड आहे बंजारा आणि तुमच्या सगळ्यांना स्क्रीनवर बघायला. सो येतोय 16 तारखेला पिक्चर प्रेक्षकांच्या भेटीला. काय सगळ्या मित्रांना, तुमच्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं? मित्रांच्या जोड्यांनी या. पेंडिंग हा, मला असं वाटतं की सगळ्यांनी सिनेमागृहात ज्यांना ज्यांना बाईक येते त्यांनी बाईकवरूनच या आणि ती एक तुमची एक रॅली करा बाईकची, आणखीन थिएटरमध्ये जा. किंवा तुम्हाला जर का वाटत असेल तुम्हाला सिनेमा कोणाशी रिलेट करत असाल, कोणी कुठल्या दुसऱ्या शहरात असेल, तर त्यालाही सांगा की इथे या आणि आपण सगळे मिळून जाऊ. मला असं वाटतं की छान मैत्रीची गोष्ट आहे आणि त्या मैत्रीमुळे घडलेलं एक काहीतरी गूढ आहे, जे गूढ कसं उकलतं ते पाहण्याची सुद्धा गंमत वेगळी आहे. आणि हा एकूण प्रवास आमच्या मैत्रीचा जसं आम्ही तुम्हाला सांगितलं तसं तुमच्या मैत्रीची तुम्हाला आठवण करून देईल. त्यामुळे 16 मेला जरूर पिक्चर पहा, बंजारा. येस, थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना Thank you. चित्रपटासाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.